1 2 3 पडायला लागले. चालू झाले लागायला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. तेथ एक विश्व एक आपण, ऐसे आळू माळू होते जे दुजे पण, तेही आटोनी गेले अंतकरण विरले सहसा. आतू आनंदा चेहरे जाहले, बाहेरी गात्रांचे बळ हरपुनी गेले. आपादपा गुंतले पुलकांचले. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवेयं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं गोटीक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं. सद्गुरु समर्थ श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु समर्थ रामदास भगवान की जय. सद्गुरु समर्थ मारुति भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रैजरणी देवाची. तेथ एक विश्व एक आपण, ऐसे आळो माळो होते जे तुझे पण, तेही आटून गेले अंतकरण विराले सहसा. तू ये नाही इथं आज या ठिकाणी आपण चिंतन सत्संग सोहळा या माध्यमातून बोलू नका. श्री क्षेत्र वैरागड आपण या ठिकाणी बसलो. चिंतन छान झाले. मस्त 1 घंटा चिंतन झाले. आपण बघा ज्ञानोबराय काय सांगतात. तेथ एक विश्व एक आपण. जे बाहेरचं विश्व आहे आणि आपण आहे याच्यामध्ये द्वंद्व आहे. विश्व वेगळं मी वेगळा. ऐसे आळू माळू होती जे दुजे पण. हे दुजे पण आहे त्याच्यात आणि आपल्यात काय झालं अंतर आहे. पण आपण ज्या नामाचं चिंतन करतो त्या नामाच्या चिंतनानं तेही आटूनी गेले अंतकरण विराले सहसा. ज्ञानोबराय काय सांगतात. हेच अंतर आपल्याला कमी करायचंय. देवातलं आणि आपलं जे अंतर आहे. आपल्याला वाटतं देव वेगळा असेल कोणीतरी का नाही. तो मंदिरात राहतो, फुटूत राहतो, इकडं राहतो, तिकडं राहतो. पण नाही. आपलं भाग्य चांगलं आहे. तुम्ही सर्व वैरागडवासी यांनी सद्गुरु सच्चिदानंद ब्रह्ममूर्ती मारुती बाबांचा विचार स्वीकारला. तुम्हाला खरंच लाख लाख धन्यवाद आहे. बरं आपल्या गावामध्ये 1 दिवस उगत नाही की त्या दिवशी मारुती बाबा की जय होत नाही. का भाग्य आपलं चांगलं आहे. आणि बाबांनी आपल्या गावामध्ये जे तप केलं ना त्या तपाला तुम्ही सर्व संत महात्मे या ठिकाणी ते समजून घेतला, जीवनामध्ये स्थिर केला. आणि तोच विचार आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवायचा आहे. देव वेगळा नाहीये.
देव विश्वव्यापक आहे का मर्यादित आहे? विश्वव्यापक आहे. मग जर विश्वव्यापक देव आहे, मग देवाला सोडून आपण असू का? आपल्याला सोडून देव असेल का? देवाला सोडून आपण नाही, आपल्याला सोडून देव नाही. फक्त थोडासा फरक काय आहे का आपल्याला माया लागेल. या जीवाला काय झाली? माया जडली. मी देव नावाची माया घुसली डोक्यामध्ये, आणि त्याच्यामुळे तो काय करायला लागला? तसं पाहिलं तर तुकोबाराय सांगतात, मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष बहुतांची. जे देवादिकांनी केलं, जे ऋषी मुनींनी केलं, जे साधू संतांनी केलं, तेच तुम्ही आम्ही करतो. जगामध्ये याला पारखे बरं दे लोक. मोठमोठे स्वतःला संत म्हणून घेणारे सुद्धा या भक्ती मार्गाला लोक विसरलेले. खरा भक्ती मार्ग कोणी सांगत नाही या जगामध्ये, कारण त्यांनाच माहित नाही तर ते काय आपल्याला सांगू शकता? मला सांगा तुम्ही. पण माऊली ज्ञानोबारायानंतर, निळोबाराय निघून गेल्यानंतर हे धर्माचं कार्य सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी केलं. कारण माऊलीला माहिती होतं, माऊलींनी संकल्प करून ठेवलेले होते, ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची होऊ दे या जगावरी. ज्ञानोबाराय सांगतात, ही जी ब्रह्मविद्या आहे, तुम्हाला आम्हाला मिळालेलं ब्रह्म नाम ही ब्रह्मविद्या आहे. आणि ही ब्रह्मविद्या शेवटच्या, बघा ना, आपण अडाणी माणसं आहोत, संसार करणारी माणसं आहोत, शेतीवाडी करणारी माणसं आहोत, आणि ह्या लोकांना देव प्राप्त होऊ शकतो का? जगामध्ये का खरं आहे का आता? आणि ते काय भेटणार आहे का? आणि ते देव प्राप्त करायला लय कष्ट घ्यावं लागते. अरे काहीच, ही तर बसलेल्यांनी किती कष्ट घेतले मला सांगा बरं. खूप सोपा आहे देव. चालता बोलता उठता बसता सहज सहज जेवता जेवता आपल्याला नामस्मरण करता येतं. नामस्मरण एवढ्या करता करायचंय का आपलं जे अनंत जन्मीचं कर्म, तुम्हाला आम्हाला जे दुःख आहे, तुम्हाला आम्हाला जो त्रास आहे, तुम्हाला आम्हाला जे टेन्शन आहे ना, हे कशाचं आहे? आपल्याला आपलं अस्तित्व कळालं नाही म्हणून टेन्शन आहे. आपल्याला आपलं अस्तित्व कळालं पाहिजे. आपण कोण आहे? आपण कमल विमल सुमन नाही. आपण सर्व, तुका म्हणे सांगू किती, या तो भगवंताच्या मूर्ती. आपण सर्वजण देवच आहोत. पण ते अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून घ्यायचं ना. आपल्याला सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांनी दिलं की नाही ते ज्ञान? जे नाम मिळालं ते नाम अज्ञान काढण्याकरता आहे. चिंतन का करायचं? रोज चिंतन करायचं. रोज चिंतन का करायचं? ते आपल्याला राहून राहून आपल्या मनावर आघात होत असतात. संसारामध्ये आपल्या बुद्धीमध्ये आघात होत असतात. जसं कोणी काही बोललं का लगेच मन आपलं नाराज होऊन जातं, लगेच मन आपलं खिन्न होऊन जातं, लगेच मन आपलं दुःखाच्या खाईमध्ये जातं. त्या मनाला आपल्याला काय करायचंय? त्याला नामानं पॉवरफुल करत चालायचंय. ठीक आहे, कोणी बोललं असेल तर ते आपल्याला नाही बोललं ना. आपण काय म्हणतो, त्यानं मला आई बहीण येऊन शिव्या दिल्या, माझ्या काळजाला भूक पडली. मी जाऊन पाहिली का किती पडली? तुझ्या मनानं त्याचं घर केलं, यानं मला शिव्या दिल्या, यानं मला शिव्या दिल्या. तुझ्या मनानं ते घर केलं. तुझ्या मनानं जर नामाचं चिंतन केलं तर ते घर बाजूला जाईल ना निघून. आपलं मन तिकडं जातंय. त्यानं मला, बरं त्याने शिव्या दिल्या, किती टेंगळ आले आपल्याला. आपल्या अंतकरणाला मनाला लागलं ते, आणि ते मनात जाऊ नये एवढ्या करता नामस्मरणावर राहायचं. ज्ञानोबराय सांगतात, जे बाहेर आहे, जे विश्व व्यापून राहिलेलं आहे, बघा ना, जवळी असता जग जीवन का धांडोळीशी वन, तो विश्वाचा चालक मालक संचालक विश्वनियंता भगवान परमात्मा आपल्यामध्ये येऊन राहिलेला आहे. आणि तो आपल्यात आहे, आपण त्याला जगभर धुंडळत बसू राहिलो, देव 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 करत. बघा बरं, त्या देवाला काय वाटत असेल? ज्ञानोबराय सांगतात, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझ निर्दैव देईल काय, कवन्या गुणी भुली पडली गवारा, तीर्थाच्या माहेरान ओळखसी. गाडगे बाबा आपल्याकडे होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. गाडगे बाबा दिवसभर गाव झाडायचे, फाटेल तुटेल कपडे पोतडे पातडे अंगावर घालायचे,
आणि संध्याकाळी कीर्तन असायचं त्यांचं. टाळ्यावर कीर्तन करायचे, त्याला पकवाद लागत नव्हता, गायनाचार्य लागत नव्हती. ते गाडगे बाबा सांगायचे राग यायचा लोकायला, गाडगे बाबाचा राग यायचा. गाडगे बाबा सांगायचे, अरे तुम्ही ज्या देवाला निवद दाखिता, अरे तुम्ही ज्या देवाच्या दर्शनाला जाताना त्या देवाला निवेद दाखवला, तिथं कुत्र जरी ते उचलून घेऊन गेला निवद तर ते हाड म्हणत नाही. मग त्याला जर त्याचा निवद कळत नाही तर तो तुम्हाला काय देईन? आयशी याची करिता सेवा काय होय सुख जीवा. अरे आशाची सेवा केल्यानं काय होईल? अरे जो देव तुमच्यामध्ये तो मरून चालला आणि बाहेरच्या देवाचा देव देव चाललाय. किती केल्यानं आपल्याला ती गोष्ट कळत, बाहेरचा देव किती केल्यानं कळत. लोक म्हणजे आमच्या गावात जागृती, बाकीच्या गावातले काय झोपेले का? बरं, ज्याच्या गावात जागृती ते जागृती लोक, ते बी झोपेलच आहे ना. म्हणून बाहेर जे आहे तेच आते. आपण जे घेतोय आणि सोडतोय, मग घेतलेलं काय आणि सोडलेलं काय? जे घेतोय तोच देव, यांचं सोडतोय तोच देव येतो. फक्त या देहाच्या माध्यमातून या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. जे आत आहे ना त्याला एकदा जाणलं का मग बाहेरचं कळतं. आतलाच अंधकार नाही गेला तर बाहेर उजेड. आता आपलं घर चौकून पॅक करून घेतलंय. आता थंडी की नाही, सूर्य उगला नाही, सूर्य उगला नाही, सूर्य उगला नाही. पाठी झोप लागली 6 वाजाला आणि सूद आली 8:30-9 वाजाला, तेव्हा सारं गाव जागी होईल रात. मग सूर्य उगेल नव्हता का? अंधार कुठं होता? आपल्या खाली, आपल्या जवळ अंधार होता, सूर्य उगवलेलाच होता. तसा देव या विश्वामध्ये भरून उरलेला आहे, चराचरामध्ये व्याप्त आहे तो. फक्त त्याला जाणून घेण्याकरता तुम्हाला आम्हाला काय करावं लागतं? आपलं जी भ्रांती, आपलं जे अज्ञान आहे ना ते आपल्याला दूर करायचं. आणि आपलं अज्ञान दूर करण्याकरता नामस्मरण करायचं. आपण म्हणतो ना लई कामाची दंदनी आणि मग नामस्मरणच नाही झालं. लई काम आहे म्हणून नागपुड्या बंद आहे का आपल्या? आपला श्वास चालूच आहे रात्रंदिवस. आपला बुद्धीचा निश्चय होत नाही. आजो काही हाच देवे वाटत नाही ना आपल्याला. वाटतं का हो? वाटला असता तर ते गबळ काढायचंय आपल्याला. हा, ते गबळ इतकंय ना, ते मारुती बाबाचे उपकार झाले, त्यांनी पदरात घेतला आपल्याला. आपल्याला जी भावावस्था होते ना, मला काल एका माऊलीचा फोन आलता दुपारी, अशी मोठमोठ्या नाळत होती ती भयान. मला तिथं घाम फुटला बँकेत. पण बरं माझ्याजवळ कोण नाही राहत, एवढं तरी बरं आहे. मला कोंडून टाकेल एका कॅबिन मध्ये माझ्याजवळ, म्हणजे हे तर मग मी एका बाजूला बसेल राहतो. मी माय नादात, मला मोबाईल पाहत नाही मी, मला ते म्हणजे नादत नाही. आपण अरे आपल्याला अमूल्य अशा प्रकारचा मनुष्य जन्म मिळाला आणि या जन्मामध्ये देवाचं भजन इतकं गोड करता येतं ना, लय करता येतं. फक्त छंद लागला पाहिजे त्याचा जीवाला. मला आहे ना त्या मोबाईल मध्ये सुद्धा आमचे लोक ते मोठा आवाज करून ऐकत बसते. मी मा बसेल राहतो, डोळे लावले राहते, म्हणजे महाराज झोपले. त्याच्या दृष्टीनं आपण झोपेल राहतो, जगाच्या दृष्टीनं आपण झोपलेलोच आहे. मग आला मी फोन पहिल्यांदा काही उचलणं नाही झाला माझ्या नादामध्ये, माझं लक्ष नाही गेलं तिकडं. नंतर मग ते वाजल्यावर कान गेले तिकडं, मग उचलला तर अशी भावावस्था झाली तिला. इतक्या मोठ्यानं रडत होती ती. तिला सावध करता 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 2-5 मिनिटं निघून गेली. कशा करता? चिंतन, आवरण जाण्याकरता. आवरण कधी येऊ शकतं बरं का. म्हणून सतत सांगितलंय नित्य नेमे नामी, नित्य नेम्यानं करायला पाहिजे ते. सतत काय? सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्तामध्ये कुठंतरी विकल्प तयार व्हायला लागला का समजून घ्यायचं चिंतन कमी झालं. कुठंतरी भांड्याला लागायला लागलं का समजून घ्यायचं चिंतन कमी झालं. ज्या दिवशी चिंतनाला बसलो त्या दिवशी चिंतन नाहीच लागलं तर समजून घ्यायचं कुठंतरी वर्म चुकलं. नाम घेताना आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या असतात, त्या पाळल्या पाहिजे. त्या जर नाही पाळल्या गेल्या तर तुम्हाला कल्पापर्यंत सांगतो, कल्प
कल्प म्हणजे 1-2 वर्ष नाही आणि 1-2 जन्म नाही. नाही 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 84 लाख योनीमध्ये एका योनी कोटी कोटी फेरा घ्यावा लागतो. असं एक कल्प झालं तर 84 लाख योनी होतात. असे काही कल्प सांगितले तुम्हाला. आपल्याला मुक्ती मिळू नाही शकत नाही. म्हणून सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलंय, काय होतंय जीवनामध्ये आपल्याला सद्गुरूचं महत्व कळत नाही, पण बिगर नामधारकाचं महत्व कळत आहे. नामधारक असे, आता आपण नामधारक आहे की नाही, मग आपल्याला बिगर नामधारक बी आपले जोडीदार आहे ना. त्यांनी नाम घेल नाही, काही घेल नाही, उलट ते आणखीन आपल्या नामाला नाव ठेवते. हे यायच्या अंगातच येत आहे, हे काही करते, यायला कुठून आणलं का ते काम नाही काही नाही, ते आले तेच माहिती श्रीपाद बाबा की रामजादा काय माहिती का कुठून आणलं का नाही. मग ते आपल्याला नाव ठेवते ना, आपले जिगरी राहतात ते. पहा तुम्ही बरं का, तुकोबराय काय सांगतात, बारीक प्रवचन ऐकायचं. मला काही धंदा नाही हा, असं नाही, मला लय हा घे प्रवचनाच्या आसातला काही भाग नाही. पण एक वेगळा उपक्रम यावेळेस मागच्या महिन्यापासून चालू केला आपण. या माध्यमातून चिंतन होतील आणि काहीतरी ज्ञान गोष्टी. आम्ही मरून गेलो ना, दंदाली बाबा सांगायचे, आम्ही जर मरून गेलो ना, हे ज्ञान आमच्या संग काढी लावतील तुम्ही, येईन का परत तुम्हाला कोणी सांगायला. म्हणून कुठंतरी सांगून ठेवावा. आणि विज्ञानाची कृपा आहे का ते निदान रेकॉर्डिंग राहील. कधीतरी कोणाला वाटलंय तर ते उचकून तरी पाहिजे त्याला. आपली चिंतन लागत नाही याला, कारण आपली संगत बदलते. तुकोबराय सांगतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. कसा सांगितला भक्त कसा असावा, नामधारक कसा असला पाहिजे, नामधारी असला पाहिजे. उगा घरचे लय टोमणं लावलं म्हणून घेतलंय असं नसलं पाहिजे. नामधारकाचं वर्णन करतात, भक्त ऐशी जाना जे देही उदास, देहाबद्दल उदासीनता असली पाहिजे. कारण देह आपण नाहीये, देहाला एक दिवस काडी लावणार आहे. लई सुंदर माझी ताई आहे म्हणून तिला काय कोणा घरात मडून ठेवलं काय, किंवा लई पती सुंदर आहे म्हणून त्याला कोणी घरात ठेवलं काय, नाही ना. सुंदर काया राख बनेगी ऐसी दुनिया भारी, तेरी दो दिन की जिंदगानी. लई सुंदर सौंदर्य जरी असलं ना, त्याला एक दिवस काडी या सृष्टीमध्ये लागते. आत्माराम निघून गेला, ते सौंदर्य निघून जात आहे मायबाप. जोपर्यंत आत्माराम आहे तोपर्यंत त्या सौंदर्याला किंमत आहे, तोपर्यंत त्या संपत्तीला किंमत आहे, तोपर्यंत त्या विद्वत्तेला गण मोठं ज्ञान आहे. मुक्ताबाई सांगते, आग लागो ब्रह्मज्ञाना, जेने न फुटे प्रेम पाना. त्या ज्ञानातून प्रेमच उत्पन्न होत नाही तर त्या ज्ञानाला अर्थच नाही ना काही. म्हणून नामधारकानं आपल्याला जर प्रभूमय व्हायचं असेल, आपल्याला जर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल, परमानंद परम सुखाला जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल, परम पदाला जर आपल्याला जायचं असेल, तर काही गोष्टीचे वर्म पाळा. तर जायचं काही गोष्टीचं नामधारकानं पावित्र्यता जपली पाहिजे. मान्य आहे तुमचे गण जिगरी दोस्त असतील, गण तुम्ही एका ताटात खात असतील, गण तुमचे लंगोटीयार असतील, पण नाही बरं या दुनियेमध्ये आपलं कोणी नाही बरं. नाही ना, आपण सुद्धा आपले नाहीये. ज्या गोष्टीमुळे मला क्रोध वाढतोय, ज्या गोष्टीमध्ये चिंतनाला अडचण येते, ती गोष्ट जीवनातून काढून टाकायची. तो माणूस असो का कोणी असो. बघा, तुकोबरायांनी ज्यावेळेस बाबाजी चैतन्याकडे जाऊन अनुग्रह घेतला, एवढ्या करता देव ठेवला होता बाबाजी चैतन्याना. बाबाजी चैतन्याला, चला आजही तुम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये आले ना, ओतूर मध्ये, तर तुम्ही चला याच्यामध्ये आपल्या ओतूरला जर ज्यावेळेस तुम्ही गेले ना, बाबाजी चैतन्य बसलेले होते तुकोबरायाची वाट बघत. आणि ज्यावेळेस तुकोबरायांना अनुग्रह घेतला, काही गोष्टी समजून सांगितल्या, काही वर्म सांगितले जे तुम्हाला आम्हाला सांगितल्या जातात. भक्षण करू नका, अपयपान करू नका, पर श्रीकडं पवित्र अंतकरणानं बघा, नाही तर कल्पापर्यंत आपल्याला कोणी माफ करू शकत नाही.
गुरुगीता नावाचा ग्रंथ आहे. त्या गुरुगीता नावाच्या ग्रंथामध्ये पार्वती शंकराला विचारते, तुम्ही जे भजन करता ते भजन मला सांगा. पण ते भजन सांगत असताना पहिले गुरुचं महत्व, ते नावच तिथं गुरुगीता आहे. वाचा, मिळाला ग्रंथ तुम्हाला तर. गुरुगीतेमध्ये सांगितलेलं आहे, पार्वती एक वेळेस देव नाराज झाला तुला तर सद्गुरु त्याला खुश करू शकतात. एक वेळेस देव नाराज जर झाला तर सद्गुरु त्याला खुश करू शकतात. पण सद्गुरु नाराज झाले तर देव सुद्धा त्यांना खुश करू शकत नाही, प्रसन्न करू शकत नाही. म्हणून काळजी घ्यायची, जे वर्म सांगितले ते पाळायचे. अहो अक्षरशः आपल्या डोक्यामध्ये अशी वस्तू आहे, इतकं हिताचं सांगून सुद्धा जीवाला हिताचं कळत नाही, मी तुमचं सुद्धा ऐकू शकत नाही, इथपर्यंत आमची वृत्ती जाते. सद्गुरू काय कोणाचे बांधलेले असतात काय? जगा करता साधू संतांना काडी लावली का नाही संसाराला? तुकोबरायानं अनुग्रह घेतला आणि तुकोबराय ज्यावेळेस देहूला आले, चिंतन करायला लागले घरामध्ये. चिंतन करता 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 वडलोपार्जित सावकारकी होती तुकोबरायाच्या घरी. 65 लाख रुपये वाटलेले होते गावात. किती? त्या काळातले 65 लाख काकू. आणि ते चिंतनाला बसले का तो माणूस डोळ्यापुढे यायचा. कोणाकोणाचं काय काय ते सारं डोळ्यापुढे यायचं. कुठे चिंतन लागत होतं तुकोबरायाला. आणि मग तुकोबराय काय करायचे, वैतागून त्या घरामध्ये चिडचिड व्हायची. घरातून सोडून, घर सोडून बाम डोंगरामध्ये जावं, भंडारा डोंगरामध्ये जावं. काही नाही लागत, भाकर नको, तुकडा नको, काही नको, तसंच निघायचं. इतकं येडं लागावं द्यावाच. खायचं बी भान नसलं पाहिजे. आता आणि तर नवजो भूक तहान सहावली. तुकोबराय जायचे भंडारा डोंगरामध्ये, एवढं नामचिंतन करायचे, एवढं चिंतन करायचे, इतका आनंद मिळायचा चिंतनाचा तिथं डोंगरामध्ये. भयान अगदी खूप आनंद घ्यायचे. 8-8 दिवस घरी जात नव्हते तुकोबराय. बंधू होते आणि बंधू आवळी सांगायची तुकोबरायांची पत्नी का अहो जा ना, तुमचे भाऊ गेलेले तिकडं, त्यांना घेऊन या. 8 दिवस झाले, त्यांना आंघोळ माहित नाही, त्यांना 2 घास माहित नाही, ते काय खात असतील, कुठं राहत असतील, काय करत असतील, तुम्ही तुमच्या भावाला पुढं घालून आणा. ते जायचे आणि तिथं गेल्यानंतर कुठं बसेल असं आपल्याला माहिती काय. ते जसं हरवलेलं ढोर पावा तसं तुकोबरायला पाहत बसायचं. या डोंगरावर जाय, त्या डोंगरावर जाय, इकडं जाय, तिकडं जाय. कुठं तरी एखाद्या झाडाखाली तुकोबराय बसलेले दिसायचे. मग सांगायचे, दादा चल घरी चाल रे, तुझ्या वाचून लेकरं अन्न पाण्या वाचून राहिलेले, लेकरं उपाशी आहे, पत्नी उपाशी आहे, चाल, तुझ्याशिवाय करमत नाही आम्हाला, चल तू घरी. तुकोबरायांचे विचार बघा. तुकोबराय सांगायचे, दादा मी घरी येतो रे, पण मला घरी देवाचं चिंतन लागत नाही. देवात माझ्यात अंतर पडतं ना, मला ते घराला काढी लावा वाटते. मला घर नको, दार नको, कोणी नको, मला फक्त एक देव पाहिजे. विषय येतो त्यांचा झाला नारायण, विषयच माझा देव झालेला आहे. मला आता या दुनियेत काही करायचं. 45 वर्ष जगला महात्मा, फक्त 45 वर्ष तुकोबराय जगले. पण तुकोबरायाने सांगितलं मला घरी नाही यायचं. त्यांनी सांगितलं, दादा तू जे म्हणशील ते आम्ही करायला तयार आहे, पण तू चाल. तुला का चिंतन नाही लागत घरात? म्हणे दादा मी घरी आलो का ते साऱ्या वया दिसत आहे मला. त्यांनी सांगितलं, तू ह्या हातानं इंद्रायणीच्या डोळ्यात टाकू. म्हणे मी नाही टाकाल रे काम, तू उद्या म्हणशील तू आज टाकून दिल्या. नाही नाही नाही, तूच म्हणला होता. अहो बैलदार वेळ नाही लागत बरं माणसाला, तुम्हीच म्हणले होते. त्यांनी सांगितलं नाही मी नाही येत. नाही नाही दादा तू चाल. गाडी बैल लावल्या आणि गाडी बैलामध्ये तुकोबराय ते भजन करत राहिले. गावात आले तुकोबराय, भजन करायला लागले. इंद्रायणीच्या त्या पांडुरंगाच्या मंदिरावर भजन करता करता तुकोबराय दंग होऊन गेले. त्यांनी सांगितलं, बघ दादा सगळ्या गाड्या बैलगाड्या भरलेल्या आहेत त्या खताच्या वयानं, आणि त्या सगळ्याच्या सगळ्या इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकून दिल्या. पूर्णच्या पूर्ण 65 लाखाच्या जहागिरीला काडी लावली तुकोबरायांनी. कुणा करता? आपण कधी विचार करतो का आपल्याला जहागिरीला नाही काडी लावायची? नाही 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 नाही, फक्त आपले जे टग्गे आहे ना आपल्या संसाराचं, जीवनाचं, देवामध्ये अंतर निर्माण करणारे तेवढे बाजूला करायचे फक्त आपल्याला. बाकी काही करायचं नाही. काय उन्हाळा होत नाही ते बाजूला गेल्या ना.
जे जिगरी ना तेच आपल्याला सत्यानाश करायला नाही गेले. माहित नसतं, आपल्याला कळत नसतं, धुंदी चढलेली असते, भ्रांती आलेली असते डोळ्यावर. तुकोबरायाने ते बघितलंय, सगळं डोळ्यात टाकून दिलाय. तुकोबरायाला इतकं भारी चिंतन लागायला लागलं, देवा अरे बरं झालं सगळं मुक्त करून टाकलं, तर मला मस्त चिंतन करायला लागले. जर तुकोबरायाला एखादी गोष्ट जर अडचणी देते चिंतनामध्ये, तर तुकोबराय नावडे जन का नाही आवडत. जग असं आहे, जे आपल्याला जिगरे म्हणतात ना ते आपलं हसून ऐकतात. हो, आपल्या देखत रडून ऐकतात, तिकडे जाऊन हसून सांगतात जगाला. हे आपल्याला कळत नाही. आपल्याला माहित असतं काय ते. अरे एवढं नामधारक आमचे जवळचे असून आम्हाला आमचा जवळचा वाटत नाही, आमचे सद्गुरू आमच्या जवळचे वाटत नाही, पण दुसरे आपल्याला आपले जवळचे वाटतात का. माझे सोहित नेनती कोणी कोणी आपलं सोहित करू शकत नाही या जगामध्ये, एका सद्गुरू वाचून. पण नाही कळत जीवाला, इतकं अज्ञान जवळ असताय, नको तीच गोष्ट जवळ करून ठेवली आम्ही. ते बाबा सांगतात ना, धनराज बाबा काय सांगतात, लांडे लबाडे जवळ जर असले ना तुम्हाला चिंतन लागू नाही शकत. एकट्यानं कीर्तन ऐकलं पाहिजे, एकट्यानं चिंतन केलं पाहिजे. लांडे लबाडे म्हणजे आम्हाला वाटत लोक नाही ना. ज्यामुळं माझ्या चिंतनामध्ये आणि भगवंतामध्ये जर अंतर पडत असेल ना, तर ती व्यक्ती मला नको. ज्या विचारामुळे माझ्या कुटुंबामध्ये जरा वाद होत असेल, ज्या विचारामुळे जर मी देवापासून लांब जात असेल, तो विचार नको माझ्या जीवामध्ये. तीर्थ एक विष्णू चिंतनाला बसलो ना मी, काय पाहिजे, तीर्थ एक विश्व, एक आपण, देव आणि मी, नाम आणि मी, सद्गुरू आणि मी, आम्ही राहिलो पाहिजे. बाकी तिसरा कोणी मध्ये घुसला नाही पाहिजे. तिसरा घुसला का चिंतन लागू शकत नाही. तुम्ही किती नागपुड्या वाढा, नाकातून रक्त जरी यायला लागलं तरी चिंतन होऊ शकत नाही. तिथं मी आणि नाम एकच पाहिजे. नामी नामधारक, हरिबुद्धी जपी तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. उन्मन्नी झालं पाहिजे, मन उन्मन झालं पाहिजे. तिथं मी आणि भगवंताशिवाय कोणीच नाही. आणि ज्यावेळेस चिंतनामध्ये अडचणी यायला लागल्या ना, एवढंही करून जर चिंतन नाही लागायला लागलं ना, त्यावेळेस सद्गुरूला सांगा, अरे खूप मोठं आपली दंदाले माऊली, इतकी तुम्ही आम्ही भाग्याचे आहोत. आपण त्या माऊलीनं आपल्याला स्वीकारला बरं का. नाही तर आपण या क्वालिटीचेच माणसं नाही भाऊ. नाही 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 नाही, कल्पापर्यंत आपण या रेंज मध्ये नसतो बरं का. नाही 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 नाही, नाम कधी जीवनात आलं असतं आपल्या, सांगा ना काकू. महिनाभर राहील पण आम्हाला त्याचं काहीच कळलं नाही. तेव्हा विचार करा, सारखी गोष्ट आहे. रात्रंदिवस अरे इतक्या उदार अंतकरणानं देव लागला द्यायला, पण आपल्याला पदर नाही घ्यायला. पण त्या माऊलीचे आपल्यावर उपकार आहे ना, त्यांना नाही विसरू नको रे साध म्हणायला लय गोड लागत आहे हो लोकायला. पण अंतकरणामध्ये सद्गुरूची जेने मूर्ती ठसावी, अंतकरणामध्ये सद्गुरूची, असं वर्तन, असं चिंतन आमचं झालं पाहिजे. ज्यावेळेस बाबांनी सांगितलेलं आहे, भाऊंनी ऐकलेलं आहे, मैनावती जालिंदराचा अनुग्रह होता मैनावतीला, गोपीचंद राजाच्या आईला. आणि ज्यावेळेस गुरु गावामध्ये आलेले होते बघा बरं का, पहिले आमच्यासारखी नव्हती ती का बोलीला का येत होती, असं नव्हती तेव्हा गुरु बिचारे. खूप अंतर असायचं. आणि एखाद्या वेळेस ज्यावेळेस ते गोपीचंद राजाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आले, त्यावेळेस मैनावती राणी होती. राणी स्वतः ते जेवण करायचे गुरुला स्वतःच्या हातानं, आणि ते जेवण घेऊन मैनावती जायची. सोबत त्यांच्या दाशी पण असायच्या, शिपाई असायचे. अंधारात गावाच्या बाहेर राहत होते जालिंदरनाथ, आणि तिथं जायचे. मैनावती सद्गुरूला जेवण करेपर्यंत बघा चिंतन कसं करतात. शास्त्र म्हणजे जेवाच्या पत्तरवाळ्या नाही, शास्त्रामध्ये काहीतरी आपल्याला घेण्यासारखं आहे. गुरु जेवण करेपर्यंत मैनावती चिंतन करत होत्या. बघा तुम्ही, 12 वाजता प्रकट व्हायची सद्गुरु जवळ आल्यानंतर. रोमांच बाबा फाट्यावर जर असायचे तर इकडे अंगाला काटा येत होता.
बाबाचा शब्द जर कानात पडला ना तर नेत्री अश्रूची या धारा टपटपटपटपटपटपट लागत होते आम्हाला. किती महात्मे आपल्याकरता त्रास सहन करत होते. आपण कधी विचार केला का? आपल्याला काहीच वाटत नव्हतं. फोन केला का आलो बाबा या एका शब्दावर लहान लेकरासारखं बाबा पळत यायचे आपल्याकडं. का? कधीतरी आपण विचार करा का एवढ्या मोठ्या महात्म्यानं आपल्याकरता एवढा मोठा त्याग केलेला आहे, मग आपल्याला 1 तास संसारामध्ये निघत नाही. मग कधी अंतर कमी व्हायचं हे भगवंताचं ना आपलं. देहाबद्दलची उदासीनता पाहिजे. नको या देहाला किती शृंगार करणार, नको या देहाला किती आपण कौपिव घालणार आहे. अनंत जन्मापासून तेच करत आलो ना. पण आता सद्गुरू मिळाले, नाम मिळालं, राजमार्ग आपल्या जीवनामध्ये आला ना, तर या देहाला अगदी जेवढं पाहिजे ना, देह चालवायपुरतं जितकं लागतं ना तितकं आपल्याला द्यायचं आहे. तो देतोच. कार्य नाटवशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकलाची तो. सगळ्या विश्वाचं भरण काय सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही ना. पण आम्हाला इतकी आग लागली का आम्हाला वाटत जमिनी घ्यावा, त्याच्यात प्लॉटिंग करावा, कोटीन पैसे कमावा. कशा करता? साधकाची ईद तुकोबराय सांगतात, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. त्या साधकाला संसारातली माया कमी व्हायला पाहिजे. आमची वाट राहिली, आम्हाला वाटत 2-4 एकर चांगली घ्यावा, रोड टच, कोटीना पैसे कमाव. काय काडी लावायची का त्या पैशाला? काय लावायचं त्या संपत्तीला? काय काडी लावायची? काय करायचंय? अरे जेवढं उपजीविका करताय ना तेवढं प्रभूना दिलेलंच ना, आपल्या नशिबात आहेच ना. आपल्या वाडवडल्यांना करूनच ठेवलेलं आहे ना ते, का नाही? मग आजू का त्याच्यामध्ये तेच धंदे करायचे का? हे याच्या आधी तेच करत आलो ना आम्ही, का नाही केले? आणि आताही तेच पुढं करत राहायचं का? आता मिळाले ना सद्गुरू, मिळाले ना नाम, जे दिलं ना. सावता बाबा सांगतात, समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रावे. कोणे दिवशी बैसून हातीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायीचा चाकर. चालून जावे देव ठेविल तैसे राहावे. हा, त्याची जरी इच्छा असली तर तुम्हाला 4 व्हीलर मध्ये बी येईल. आणि त्याची जरी इच्छा असली ना तुमच्या अंगाचे कपडे सुद्धा काढून घेऊ शकतो. त्याची ताकद आहे. देता देवविता, नेता नेवविता. तिथे याची सत्ता काय आहे? काय त्याची सत्ता मला सांगा ना. आतापर्यंत होतोच ना तसेच आम्ही. काय होतंय आपल्या जवळ? पण सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला जर चांगलं झालंय ना, नामामुळं जर चांगलं झालंय ना, नामाला विसरायलाच नाही. नामाला विसरले तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या वर. किती सोपं सांगताय ज्ञानोबा आहे. देवानं आपण ते जे अंतर आहे ना, ते अंतर आपल्याला काम, ते जे दुजेपण आहे ना ते आपल्याला, मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू हरी. अरे लई दया करतात सद्गुरू, लई दयाळू असतात, लई मयाळू असतात. खूप अंतकरणामध्ये भाव असतो बरं त्यांच्या. किती जरी समाजानं तुकोबारायला ज्ञानोबारायला कमी त्रास दिला का? मला सांगा ना तुम्ही. श्रीपाद बाबांवर काठ्या घेऊन उभा राहिले. एक दिवस श्रीपाद बाबा कीर्तन करत होते आणि कीर्तनाला फेटा वगैरे बांधला एका ताईच्या तिथून. ते आता चालले समोर कीर्तनाला जायचं होतं रस्त्याना. हे जे लोक राहतात ना, हे गेलेले, डोक्यातून गेलेली लोक, हे दुःशासनाच्या दुर्योधनाच्या अवलादीचे आजही आहे बरं का, गेलेले नाही ते. बाबा चालले फेटा बांधून. तो आई बहीण येऊन श्रीपाद बाबाला शिव्या द्यायला लागला. आई बहीण येऊन बाबांनी घडी घातली हाताची आणि उभा राहिले तिकडं बरं का. त्याची जेवढी ताकद होती तेवढी तो शिव्या देत होता. आई बहीण भलत्या इचकट शिव्या दिल्या. बाबा महात्म्याच्या चेहऱ्यावर यत्किंचित सुद्धा राग नाही. बाबांनी हाताची घडी घातली, खाली मुंडकं घातलं, ऐकून घेतलं. तेच बोलून बोलून थकून गेलंय. तिकडं विठोबरोबर चालू झालेलं होतं. बाबा गपचीत उभी होते, बाकीच्या काहीच म्हणताय. त्याचं बोलून थकून गेलं. बाबाने भाऊ झालं काय तो, जाऊ दे, दे सोडून.
माझी आईची न तुही कधी गाठ व्हायची? मा वय हे झालं, माझी आई दखून गेली, आता माझ्या आईची न तुही कधी गाठ व्हायची? दे सोडून. निघले महात्मे, नमस्कार केला, निघले कीर्तनाला. परिपूर्ण कीर्तन बाबांनी केलं. ढसा ढसा रडायला लागला कीर्तन झाल्यानंतर. बाबा, तुम्ही इतके मोठे महान असताना आमच्यासारख्या नालायकानं तुम्हाला शिव्या दिल्या. त्यांनी सांगितलं, दे रे सोडून, तू उपाधीला शिव्या दिल्या, आमच्या आईची तुही गाठ होऊच शकत नाही. इतकी नम्रता साधू संतांच्या जीवनामध्ये असते. आणि त्या महात्म्याच्या पोटी तुम्ही आम्ही जन्माला आलो. किती भाग्य असेल म्हणून समजून घ्या. नामस्मरण थोडं कमी झालं हरकत नाही, पण नामावरचा भाव कमी होऊ नका देऊ. दंदाले बाबांचे शब्द सांगू. आजच एक युट्यूबला प्रवचन टाकलंय, माझ्याकडं कुठून काढून सापडलंय ते मला. मी दुपारी बँकेमध्ये सहज काश काय लागलंय ते कळलंच नाही. बाबांचा आवाज ऐकल्याबरोबर असं गैवरून आलं का, अरे बाप रे, आजही बाबा आहे ह्या भावनेमध्ये मी हे झालो. आणि मग ते आजच टाकलं मी युट्यूबला. संग्रहित राहतं कधीही बाबाचा. आपण बसलो ना, अंतर्मुख झालं का आजही बाबांचा आवाज कानाला स्पर्शून जातोय. बाबांचे शब्द होते, भाऊ काय सांगायचं होतं मला, हा, याच्यापेक्षा अजून काही तुम्हाला चांगलं भेटलं ना, कोणी जर चांगलं सांगणारा जर भेटला ना जीवनामध्ये, आम्हाला सोडून द्या, काढी लावा आम्हाला. आमचे मुस्कडं सुद्धा पाहू नका, काही आवश्यकता नाही आमचे तोंड पाहायची तुम्हाला. पण याच्यापेक्षा श्रेष्ठ जर भेटलं ना, खुशाल निघून जा. बाबा सांगायचे, विश्वामध्ये कुठं जरी मिळालं तुम्हाला तर खुशाल जा, द्या सोडून हा मार्ग. पण याच्यापेक्षा श्रेष्ठ जगात मी अख्खा महाराष्ट्र डोळून पाहिलाय, पण नाही मिळालं. बरं, नाही मिळू शकत. जन्म आणि मरणाची वाट, जीवातलं आणि शिवातलं अंतर सद्गुरु शिवाय नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. ते तर एक विश्व एक आपण, ऐसे आळू माळू जे होती तुझे पण, तेही आटून गेले अंतकरण. ज्यावेळेस नामाची चिंतन करता 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 करता, किती चिंतन करायचं, देहाचा विसर पडेपर्यंत करायचं. ज्यावेळेस चिंतनामध्ये अडचणी यायला लागल्या, ज्यावेळेस मन स्थिर व्हायला नाही लागलं, त्यावेळेस सद्गुरूचा धावा करा. सद्गुरूला सांगायचं, प्रभू अरे हा मार्ग आम्हाला माहित नाही, तुमची कृपा आम्हाला गरजेची आहे. बाबा ठीक आहे, तुम्ही शेंदूर लावला ना आता आम्हाला, आता दिव्यत्व निर्माण करण्याचं काम तुमचंच आहे, तुम्हीच तयार करू शकतात. असेल घडू नाही घडले देवा पूर्वजीवनात, आतापर्यंत किती जरी कर्म पाप घडलं असेल ना, सद्गुरूंना पदरात घेतलेलं आहे. पण इथून पुढे जर कर्म तयार झालं ना, सद्गुरू काही बांधेल नाही, काही दावणीचे बैल आहे काय बाबा सांगायचे. भाऊ सद्गुरू काय तुम्ही नको तसे वागशा, नको तसे राशा, नको तिकडे हिंडशा, त्याला सद्गुरू काय करी? आतापर्यंत मागच्या कर्माची वाट सद्गुरूंना लावलीच ना म्हणा, पण इथून पुढे तयार होणार नाही याचे तरी कर्म तयार करू नका. नाही तर पर्वताप्रमाणे पातक करणे. आपल्याला वाटतंय जगामध्ये कोणी बघत नाही, पण तो असा नाही. मी नसे असा कौन ठावा असे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. देव नाही अशी जागा नाही या विश्वामध्ये, सोयीचं टोक रोव इतकी सुद्धा जागा भरला घन दाट. आपल्याला वाटतंय, आपल्याला भ्रांती, आपल्याला क्षणिक सुखाच्या नादी लागलेली माणसं आहे तुम्ही आम्ही. क्षणिक सुखाला महत्व देणारे, विषय ओढी बुलले जीव, आता याची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव, पावने ठाव नर देह, विषय ओढी बुलले जीव. क्षणिक सुख जीवाला मोठं वाटतंय. क्षणिक सुखा करता जीव इतका खाली येतोय का स्वतः भगवंताला आणि सद्गुरूला सुद्धा विसरून जातो. नामचिंतन करतो, काय सांगता येते, तेही आटून गेले अंतकरण. जीवनामध्ये स्वस्वरूपाची प्राप्ती होण्याकरता सद्गुरूच कृपा आणि अंतकरण कृपा, दोनच कृपा लागतात. पुढे तुम्हाला सांगतो, प्रबोध झाला, प्रबोधाच्या पुढे दोनच कृपेची तुम्हाला गरज आहे आता. तर बाकीच्या कृपेची काही गरज नाही तुम्हाला. शास्त्राची काय गरज राहिली आता? शास्त्र फक्त पुरावा आहे, तुम्हाला जो आलेला अनुभव तो पुराव्यासाठी आहे. पण स्वरूप वेदाला बी कळत नाही.
वेदालाही नाही कळला अंत पार याचा. वेदाला कळू शकत नाही. वेद बोलू गेला पुढे मौनावाला, ते सुख तुझला प्राप्त कैचे. तिथं स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला सद्गुरूची आणि आपल्या अंतकरणाची कृपा लागते. खूप खूप मोठा परमार्थ आहे, खूप खोल परमार्थ आहे पुढे अजून. पण आपण अलीकडच टेकून गेलोय. अलीकडच सवयास करीशी प्रपंच दिननिशी हरीशी नभजसे कोणी गुणे. अरे करायचा नाही प्रपंच कोणी सांगितला? माझ्या मारुती बाबांनी केला, श्रीपाद बाबांनी केला, रामदास बाबांनी केला. आपणही करायचाच आहे. नाही कोणाला सांगितलंय काडी लावायची घरादाराला बायका पोराला? कोण सांगितलंय? करायचाच आहे. पण ते करत असताना आपलं चित्त कुठं आहे? आपलं चित्त नामाच्या ठिकाणी आहे का? येऊ द्या ना, वाघ येऊ द्या, बिबट्या येऊ द्या, कोणी येऊ द्या, कोण खातंय आपल्याला? पण आपल्या आपण नुसतंच म्हणतो चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. पण चित्त शुद्ध झालं नाही तर मग व्याघ नाही, मग कुत्तडी बी खातील तोडून. अंतकरण कृपा होण्याकरता सद्गुरूची गरज आहे. बरं, सद्गुरू शिवाय ही क्रिया स्वस्वरूपाचं ज्ञान तुम्हाला होऊ शास्त्र गंज आहे. कोण्या नाऱ्याला कळतंय शास्त्र? हे 750 वर्षी महात्म्याचे विचार आहे. ज्ञानोबरायाचे विचार किती वर्षापूर्वीचे मामा? 750 वर्ष झाले हे सांगून ज्ञान. 750 वर्षानंतर आजही जिवंत आहे ते ज्ञान तुमच्या आमच्या करता. फक्त निष्ठा ठेवा, भाव ठेवा सद्गुरूवर, नामावर अनन्य व्हा. सद्गुरू म्हणजे हात्या पाया टांगड्याचे नसतात स्वरूपाच्या ठिकाणी. ज्या वेळेस आपण स्वस्वरूपाला पात्र होतो काहीच करायचं राहत नाही. पण तिथपर्यंत तर चालावं लागेल का नाही? ते चालाय करता बघा, एकदा ज्यावेळेस अंतकरण विसरून गेलंय मी कोण हीच भुली पडून गेली ना, बस 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 तिथपर्यंत आपल्याला चालायचं आहे. आपल्या अंतकरणामध्ये मीच सुद्धा स्फुरण राहिलं नाही पाहिजे. अहंकार धरी सोहंपन तै चित्ती प्रकटे चैतन्य घन, मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. बुद्धिपूर्वक करायचं, मनामध्ये विकल्प येऊन नाही द्यायचा. काही जरी अडचणी येऊ द्या, किती दुःख येऊ द्या संसारामध्ये, नाही 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 नाही, आपल्या मागच्या जन्माचे कर्म येते, मागच्या जन्माच्या आटाटी येत्या, मग ते भोगून संपून टाकायचे ना. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, तो प्रारब्धाचा भोगी भोगावाच लागेल. पण दुःख आलं म्हणून नाही ना. प्रल्हादाला ह्याच क्रिया झाल्या, प्रल्हादाला सुद्धा ह्याच क्रिया झाल्या बरं का. घरचेच ताण देते, बाहेरचे देत नाही कोणी ताण. घरचेच ताण देते. मीराबाईला बापानच विष पाजलंय, दुसरे कोणी पाजायला रिकामी नाही. स्वतःच्या बापानच मीराबाईला विष पाजलंय. संभा राजाचे डोळे आम्हीच काढले, कोण नाही दुसरं तिसरं. नाही नाही, जनाबाईला सुळावर देणारे आम्हीच, दुसरे तिसरे कोणी नाही. काय केलंय जनाबाईनं? वयाच्या 7व्या वर्षी संभा राजानं तोरण बांधलंय, गड जिंकलाय. तुमच्यात काही नाही ताकद, तुमचा एक लोटा इकडं होऊ शकत नाही तुमच्याकडून. आणि त्याच महात्म्याला आम्ही संपवलंय. विचार कधी करतो का? किती महात्म्याच्या बळी घ्यायचे आता अजून. ज्ञानोबा तुकोबा धकवले, श्रीपाद बाबा रामदास बाबा गेले, अजून किती महात्मे. समजून घेतलं पाहिजे. परमार्थ जाणतेन गुरु भजीचे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. मनाचा अहर्निशी चिंतन करा. मनाला चालता चालता मनाला काय काम आहे? खाता खाता मनाला काय काम आहे? काम करता करता मनाला काय काम आहे? कांदे लावायचे, मनाला काय काम आहे? डोळे बरोबर रोपच धरतय काय? काड्या उचली तर काय रोप? मन हात बरोबर रोपच धरणारे, वाफ्यातच लावणारे. पण नामस्मरण घ्या ना, त्यात करा ना नामस्मरण. सगळ्या इंद्रियाला सवय लावली पाहिजे. कानाला सुद्धा तेच ऐकायला आला पाहिजे, डोळ्यानं सुद्धा तेच दिसलं पाहिजे, मुखातून सुद्धा तेच निघालं पाहिजे. आम्हाला नको ते विचार धनराज बाबा सांगतात ना, मेवणीची भाषा कळते आम्हाला, पण सद्गुरूची भाषा नाही कळत, संताची भाषा कळू शकत नाही. विचार केला पाहिजे. भाग्य तुमचं आमचं थोर. चांगल्या महात्म्याजवळ आपण जर
सहवासात आहोत, त्यांच्या सगळं घडलो आपण, त्यांचे मुखातील शब्द आपण ऐकले, या कानानं कर्ण तृप्त झाले कान, या डोळ्यानं पाहिलं ना, अरे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, याची डोळा त्या परब्रह्माला आपण पाहिलंय ना, त्यांच्या सोबत आपण बसलो ना, हसलो खेळलो ना त्यांच्या सोबत. आणखी कोणता देव पाहायचा आहे बघा ना तुम्ही, साधू संताचा बघा ना देव. ज्ञानदादा सांगतात सकळ तीर्थ निवृत्तीच्या पायी, सगळे विश्वातले तीर्थ, अष्टोत्तर शते तीर्थ जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भवनी आत्मा रामो. अरे एवढे जगातले जेवढे तीर्थ आहे तेवढे माझ्या जर सद्गुरूच्या चरणावर असतील. म्हणून जीवनामध्ये जर स्वस्वरूपाला पात्र व्हायचंय आपल्याला, तर स्वस्वरूपाला पात्र होण्याकरता सद्गुरूची गरज आहे. मिळाली गुरुगीता कुठं वाचा, त्याच्यामध्ये आहे सगळं दिलेलं. मराठी ते काही एवढं अवघड नाही, ते काय नाही, 30-35 रुपयाचा ग्रंथ आहे एवढा. बघा सद्गुरूचं महत्व किती, काय सांगितलंय त्याच्यामध्ये. हे युट्यूबचं ऐकू नका, त्याच्यात ते उगं भरलेले काहीतरी. मी ज्यावेळेस वाचलं ना ते, मी आता परतूरला गेलो होतो कीर्तनाला, रेल्वेत काय काम राहतंय, आपल्या खुर्चीवर बसलं का, त्या हातामध्ये घेतलं, अख्खं परतूर येईपर्यंत अख्खी गुरुगीता वाचली. एवढीच आहे, छोटी आहे, पण इतकं अंतकरण भरून येत होतं का प्रत्येक क्षणाला दंदाले बाबा स्मरण करत होतो. अरे काय बोलतात, भगवान शिव स्वतः सांगताय त्याचं महत्व. आपण कधी मिळाला ग्रंथ, गेले कुठं देवाला, तर तिथून कुठं काय आणू नका बाजार. जे हिताचं आहे ना, जे आपल्या चिंतनाला उपयोगी आहे ना, ते आणा. अशाची संगत करा, खळाची संगत उपयोगाची नाही. माझ्यामध्ये, माझ्या सद्गुरूमध्ये, माझ्या नामामध्ये, माझ्या देवामध्ये अंतर पडत असेल ना, तर ते भरताला आपली आई चालली नाही. चालली का? भरताला आपली आई चालली नाही. प्रल्हादे जनक नाही, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादाला आपला बाप चालला नाही, देवातन माझ्यात अंतर निर्माण करणारा. विभीषणे बंधू, विभीषणाला स्वतःचा भाऊ चालला नाही का, रामातन माझ्यात अंतर निर्माण करणारा चालला नाही. राज्य माता निंदू भरते केली, भरतानं स्वतःच्या आईचा त्याग केला. म्हणजे काय केलंय, म्हणजे आईला काय कांद्या चाळीत काढून दिलं का? नाही, आईचा त्याग केला. याचा अर्थ मला जर माझ्या प्रभूपासून विलंब करते ना आई, तुला देवच कळाला नाही. मग ज्यावेळेस 14 वर्ष संपूर्ण आल्यावर पहिलं दर्शन कोणाच घेतलंय? मग त्या गेली का माता? नाही. पण माझ्या चित्तामध्ये विक्षेप निर्माण करणाऱ्या ह्या गोष्टी चालत नाही. नावडे जन धन माता पिता, धनाचा त्याग करायचा संतांनी सांगितला, आणि आम्ही धनाच्या मागे लागलोय. आणि कलियुग आहे, तुका म्हणे धनासाठी देते प्राण. एकमेकाचे मुंडके मोडायला तयार आहे लोक. आता काल परवाच घटना घडली आपल्याजवळ, मी काही त्याचं वर्णन नाही करायचं आपल्याला इकडं. स्वतःच्या मुलांना बापाच्या डोक्यात दगड घातलाय शेतात जाऊन. 2च दिवस झाले. कशा करता? त्यांच्या करता हे करू राहिलो ना तुम्ही आम्ही, कोट जन्माचं कर्म. वाल्याला हेच सांगितलं ना नारदानं. काय सांगितलंय वाल्याला? तुझे करतोय ना बाबा, त्याच्यात कोणी जोडीदार नाही तुझा. कशा करता करतोय हे सगळं? तुझं कर्म तुला संपावा लागेल. त्यांनी सांगितलं मला याच्यातून मार्ग सांगा. त्यांना नारद मुनी भेटले, आपल्याला मारुती बाबा भेटले. त्याच्यातून निघण्याचा हाच मार्ग आहे. वाल्मिकीला तोच होता, वशिष्ठांना तोच होता, भारद्वाजाला तोच आहे, कृष्णाला तोच आहे, रामालाही तोच आहे. म्हणून काळजी घ्यायची, चिंतन करण्यामध्ये. अरे संसार कमी व्हायला पाहिजे. प्रपंच ओसुरो चित्त तुझे पायी मोरो. प्रल्हादाला वडिलांना डोंगरावून ढकलून दिलंय, अग्नीत जळत्या अग्नीमध्ये टाकलंय प्रल्हादाला. आपल्याला तर काहीच नाही, अंग बिगच दुखत असन, आपलं मला डोकं दुखत असन, काय लईत लई काय काय आपल्याला झालंय, दुसरं काही तकलीफ नाही ना. पांडुरंगानं खूप दंदारे बाबाचे आशीर्वाद आहे आपल्यावर, का आपल्याला चांगलं ठेवलंय त्यांना. आणि त्यांना काळजी ना, आपण आपला तुकडा खायला ना त्या ना, ते सांभाळते ना आपल्याला. भागलिया मज वाहतील कडीये. तुम्ही आपण जर थकलो ना, पण अंतकरणातून त्यांचं स्मरण करा.
धावून येतील. आम्हाला अंतकरणात स्मरण त्यांचं होत नाही, आम्हाला अंतकरण जिगऱ्याचं होतं. आम्ही पहिला फोन जिगरी मित्राला लावतोय. अरे त्याला एवढंच माहिती आहे तो घरात सत्यानाश कसा होईल, एवढंच माहिती. तुला कळा ना ती भ्रांती झाली तुला ती. फक्त काळजी घ्या माय बापा हो. अरे ज्या महात्म्याने खरंच ना लई 7 वर्षाची लेकर आहे तुम्ही. आम्ही मारुती बाबाचं आपल्याला फक्त किती 2017ला महात्मा इथं आला फक्त आपल्या लासूर मध्ये पाय ठेवलाय. बाबासारखं कळून राहिलं. एवढीच महिनाभर गर्दी होती, एवढीच. तर तुम्ही वाघाचं सांगितलं त्यावेळेस काय होतं करोनाचा तो वाघच होता. पण ज्या वेळेस बाबा पुढे गेले तेवढ्या वेळेस आम्ही त्याच्या मागे गेलो. तर एकाला सांगा बरं महात्मा नाही गेलो. घाबरते का कशाला? त्यांच्या मागच आम्ही एवढं गेलो, एकाला सुद्धा निघालं नाही. सगळे 2000 आमच्या एवढं आले तर तोंडाला फडकेलं जात. 2017ला महात्म्याने आपल्या भूमीमध्ये पाय ठेवलाय. 2017ला मी 16ला आलो, 17ला महात्म्याने या भूमीमध्ये पाय ठेवला. 17 ते 21 4 वर्ष आपल्याला महात्मा लाभला. फक्त 4 वर्ष. 21ला देह ठेवला बाबांनी 9व्या महिन्यामध्ये. 30/9/2021ला या महात्म्यानं देह ठेवला. आम्ही का जाणून नाही घेत त्यांचे बलिदान देणाऱ्याचे स्मारक झाले. माझ्या मारुती बाबांना बलिदान नाही केलं काय? लेकरा करता घरा करता सगळ्याला पाठ दिली आणि तुमच्या आमच्या करता रातन दिवस फिरले. मग त्याच आपल्याला काहीतरी चीज व्हायला पाहिजे. आणि आपली वैरागड ही भूमी ना बाबांच्या अंतकरणातली भूमी. तुम्ही किती लोटून लावलं तरी आम्ही तुमच्याकडे येणार येणार येणार, त्यात काही शंका नाही. कारण बाबांचं प्रेम इथं आजही जिवंत आहे. आम्ही ज्यावेळेस येतो ना आमचं सगळं दुःख विसरून जातो आम्ही तुमच्या जवळ आल्यावर. कारण बाबांची ही तपोभूमी. बाबांनी इथं तुम्हाला खूप वेळ दिलेला आहे. त्याच वेळेचं त्या ज्ञानाचं फक्त चीज करावं एवढीच आपल्याला तळमळे. अशीच हे बघा आपण लय करू शकत नाही. मारुती बाबा इतकं आपल्याकडून होईन का ताई? नाही होऊ शकत काकू. ते परिपूर्ण परब्रह्म तत्व होते. आपल्याकडून जेवढी आपली ताकद आहे जेवढी आपली शक्ती आहे तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू. भले आपल्या आजूबाजूचे 2 घरं जरी आपल्यासोबत चिंतनाला बसले खूप मोठी गोष्ट आहे. चिंतन करा. समस्या का वाढतात? चिंतन कमी पडलंय, निष्ठा कमी पडते. एखाद्यावर भरोसा बसतो पण नामावर भरोसा नाही बसत. बरं या सगळ्यात सोडवणार कोण आहे मला सांगा बरं? नामच आहे. नाम तारणार आहे. आणि मग त्या नामाला विसरून आपल्याला कधी उद्धार होईन आपला मला सांगा ना. नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. ते नामस्मरण आपण करता 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 आपल्याला त्यापर्यंत जायचं आहे. धंदाले बाबाची आवडती ओवी होती. याच्यात पुढच्या ओव्या आहेत त्या कायम बाबांच्या मुखातून ते शब्द निघायचे. उदय लेणी सुद्धा करे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळावर मी भरे उचंबळत असे. हा चिंतन किती करायचं बघा. जसं समुद्राला भरती येते ना, चंद्राला बघितलं म्हणजे समुद्राला भरती येते, तसं सद्गुरूला बघितल्यानंतर अंतकरणाचं भरून यायला पाहिजे, उचंबळायला पाहिजे. जसं त्या समुद्राच्या लाटाला वाटतं का मी चंद्राला गिळावं. 1 किलोमीटरची वर लाट जाते समुद्राची पौर्णिमेच्या दिवशी, ज्यावेळेस परिपूर्ण चंद्र असतो ना. बोध तो चंद्रमा भक्ती हे पौर्णिमा, बोध तो चंद्रमा आनंद सिंधू प्रेमा भरती आले. दृष्टांत दिला इथं ज्ञानोबरायांनी. जसा समुद्र चंद्राला बघितल्यानंतर अशा उभ्या लाटा मारतो, तो उसळतो, तसं जीवनामध्ये सद्गुरू ज्यावेळेस आपल्या जीवनात आले ना, त्यांचं स्मरण जरी झालं तरी लाटा उसळते प्रेमाच्या. उसळायला पाहिजे, अंतकरण भरवून यायला पाहिजे का माझ्या सद्गुरूनं माझ्यावर किती उपकार केले. अरे या दुनियेमध्ये मायबापानं केले नाही इतके उपकार सद्गुरूनं आपल्यामध्ये. आई बाप फक्त या देहाला जन्माला घालू शकतात. त्यांना वाटतं 2-4 लेकरं व्हावा, त्याला नोकरी लागावा, त्यांना घरदार बांधावा, एवढंच आई बापाला वाटतंय. पण सद्गुरूला वाटतं जन्म मरण आई बाप चुकू शकत नाही. चुकू शकता? एखाद्या आईबापानं चुकवलं का कोणाचं आईबापानं नाही चुकवलं, पण सद्गुरूनं आपलं जन्म मरण चुकवलंय त्याला विसरून चालणार नाही. आणि ज्या दिवशी आपण सद्गुरूला महात्म्यांच्या शब्दातले मुखातले उद्गार आहे आम्हाला याच्याशिवाय दुसरं येऊ शकत नाही. ज्या दिवशी आमच्या मुखातून प्रपंचाचा निघेल ना त्या दिवशी आम्ही विहिरीत उडी टाकून जीव देऊन टाकू. त्यांचे शब्द आहे महात्म्याचे.
अरे उद्धारच ज्ञानदांडाले बाबांनी सांगितलं. 2 महिने त्यानं म्हणलं का माय बायको बिमार आहे, मा लेकरू बिमार आहे. कधी 2 महिने 1 दिवस मुखातून शब्द तरी त्यांच्या घराकडला आला का? नाही ना. संताला फक्त एकच माहिती राहतं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना. आणि साधक तिकडं मरायले. आता राग का येतो? जर आपल्या सद्गुरूंना एवढं मोठं अंतकरणातून आपल्यावर जर प्रेम केलं असेल, अनंत जन्मीचे विसरलं दुःख विसरण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण केली असेल, तर का इकडं तिकडं सैरा वैरा पळायचंय, का भटकायचंय? भटकून तर इथं आलो. आणि आजूक इथं येऊन भटकाचं म्हणल्यानंतर आता ना कुठंच थारा नाही जगामध्ये. तुम्हाला कोणी थारा देऊ शकत नाही दांदाले माऊली जर सोडली तर. म्हणून काळजी घ्या. जीवनामध्ये आपल्याला ते ए विश्व, बाहेरचं विश्व, आतलं विश्व एकच आहे. आणि त्या स्वस्वरूपाला आपल्याला एक राहायचंय. आणि त्याला राहण्याकरता सद्गुरु रूपी कास धरायची. सद्गुरु आपल्याला आपल्या अंतकरणामधून कृपा करत असतात. आणि अंतकरण कृपा आणि सद्गुरु कृपा एक झाली का त्या दिवशी जीव न राहता परिपूर्ण स्वस्वरूपाला पोहोचलेला असतो. हे ज्ञानोबरायाला सांगायचंय. 9 वाजून गेले. झालेली सेवा आपण इथंच थांबू. जे चुकलं असेल मोठ्या अंतकरणानं मला माफ करा. माय बापा हो तुम्ही, आपण सगळे श्रेष्ठ आहोत. बाबांच्या काळामध्ये आपण सगळेजण होतो. इथं बसलेले सगळ्यांनी बाबा डोळ्यांनी बघितलेले. फक्त काळजी घ्या. आमचं काही चुकत असेल उदार अंतकरणानं माफ करा. निघते वेळी म्हणत होते येतो आम्ही ताई, चुकून काही बोलणं झालं माफ कर आई. मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलंय मारुती बाबानं. आमचंही चुकत असेल आम्हालाही मोठ्या अंतकरणानं माफ करा माय बापा हो. आम्ही सुद्धा मातीचेच पुतळे ना, आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच आहे ना. उदार अंतकरणानं माफ करा. आणि नामाला विसरू नका. अगदी अंतकरणापासून बाबांचं स्मरण करा, नामाचं स्मरण करा. काही आपल्याला कमी पडणार नाही. आतापर्यंत पडलं नाही, इथून पुढेही पडणार नाही. म्हणून काळजी घ्या. झालेलं भाव पुष्प मारुती बाबांच्या चरणी समर्पित करतो. कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव.